आज आपण बघणार आहोत लिनियर इनइक्वॅलिटी. त्याकरता आधी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असायला हव्यात की ग्राफ कसा काढला जातो. तर इथे मी ड्रॉ केलेला आहे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. तर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस एका प्लेन पार्टला 4 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतात आणि तेच क्वाड्रंट म्हणून ओळखले जातात. तर इथे हा पहिला आहे, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा क्वाड्रंट आहे. पहिल्या क्वाड्रंटमध्ये एक्स आणि वाय दोन्ही पण पॉझिटिव्ह, सेकंडमध्ये एक्स निगेटिव्ह तर वाय पॉझिटिव्ह, थर्डमध्ये बोथ निगेटिव्ह, फोर्थमध्ये एक्स वाला पॉझिटिव्ह वाय वाला निगेटिव्ह राहतो. ओके, तर हेच कन्सेप्ट, हेच साइन कन्व्हेन्शन यूज करून आपल्याला ग्राफ काढायचे. पहिला ग्राफ आहे एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. याचा अर्थ होतो एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे किंवा 0 आहे. ओके, दोन्ही पण बघायचं आपल्याला की एक्स कुठे पॉझिटिव्ह असतो आणि कुठे 0 राहतो. इथेच आपण बघितलं एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते पहिल्यामध्ये आणि फोर्थमध्ये. तर पहिल्या आणि फोर्थमध्ये मला ड्रॉ करायचं आहे आणि 0 कुठे असतो वाय ॲक्सिसवर. सो पहिला आणि फोर्थ वाला क्वाड्रंट अलॉंग विथ वाय ॲक्सिस आपल्याला हॅचिंग करायचं आहे. सो ग्राफ माझा असा असेल. जर मला एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 विचारलंय तर एक्स पॉझिटिव्ह इथे आणि इथे असतो. ओके, आणि 0 असतो वाय ॲक्सिसवर, तर ग्राफ असा असेल. दुसरा काढायचा मला एक्स इज लेस दॅन इक्वल टू 0, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 आहे किंवा निगेटिव्ह आहे. तर याच्या एक्झॅक्टली अपोजिट एक्स निगेटिव्ह कुठे राहतो, एक्स निगेटिव्ह असतो सेकंडमध्ये आणि थर्डमध्ये. सो माझा ग्राफ येईल सेकंड क्वाड्रंटमध्ये अँड थर्ड क्वाड्रंटमध्ये. नेक्स्ट मध्ये बघणार आहोत आपण वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 मीन्स वाय पॉझिटिव्ह कुठे. इथे मला एक्स पॉझिटिव्ह हवा होता, इथे एक्स मला निगेटिव्ह हवा होता, इथे मला वाय पॉझिटिव्ह हवा आहे. वाय पॉझिटिव्ह कुठे असतो, वाय पॉझिटिव्ह असतो पहिल्यामध्ये आणि सेकंडमध्ये, वरच्या डिरेक्शनमध्ये वाय पॉझिटिव्ह असतो. सो माझी हॅचिंग होईल इथे वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 मीन्स वाय पॉझिटिव्ह पाहिजे किंवा 0, आणि लास्टमध्ये वाय इज लेस दॅन इक्वल टू 0 मीन्स वाय निगेटिव्ह बरोबर. वाय निगेटिव्ह खालच्या डिरेक्शनमध्ये असतो मीन्स थर्डमध्ये आणि फोर्थमध्ये. तर माझा ग्राफ असा असेल. आता बघूयात आपण की एक्स आणि वाय दोघांबद्दल पण आपल्याला कंडिशन दिलेली आहे. एक तर तो ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल किंवा लेस दॅन इक्वल टू 0 असेल. जर ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर त्याचा अर्थ होतो पॉझिटिव्ह, आणि लेस दॅन इक्वल टू 0 असेल तर आपल्याला कन्सिडर करायचं आहे निगेटिव्ह. फॉर एक्झाम्पल इथे लिहिलं आहे एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, वाय इज ऑल्सो ग्रेटर दॅन इक्वल टू 0. याचा अर्थ एक्स पण पॉझिटिव्ह आहे आणि वाय पण पॉझिटिव्ह आहे. तर 0 किंवा पॉझिटिव्ह असा त्याचा अर्थ होतो. एक्स आणि वाय दोघे पण मला इथे पॉझिटिव्ह पाहिजेत, आणि असं कुठे असतो तर एक्स आणि वाय दोन्ही पण पॉझिटिव्ह पहिल्या क्वार्टरमध्ये असतात. म्हणून हा ग्राफ काढताना आपल्याला पहिल्या क्वार्टरमध्येच फक्त हॅचिंग करायची. सो लिनियर इनइक्वॅलिटीमध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स ग्राफला कंडिशन हीच राहते, एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, वाय इज ऑल्सो ग्रेटर दॅन इक्वल टू 0. याचा अर्थ मला ग्राफ काढायचा आहे, पण कोणत्या क्वार्टरमध्ये, पहिल्या क्वार्टरमध्ये, जिथे दोन्ही पण पॉझिटिव्हच राहतात. नेक्स्ट मला आहे एक्स लेस दॅन इक्वल टू 0, वाय इज ऑल्सो लेस दॅन इक्वल टू 0. याचा अर्थ दोघे पण निगेटिव्ह आहेत. तर एक्स आणि वाय दोघे पण निगेटिव्ह कोणत्या क्वार्टरमध्ये असतात, तर इथे आपण पाहूया एक्स आणि वाय दोघे पण निगेटिव्ह असतात थर्डमध्ये. म्हणून हा ग्राफ मी थर्डमध्ये ड्रॉ केलाय. जस्ट आपल्याला हॅचिंग करायची. नेक्स्ट वाला आहे एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0, वाय मात्र लेस दॅन इक्वल टू 0. याचा अर्थ एक्स पॉझिटिव्ह, वाय मात्र निगेटिव्ह. प्लस मायनस, प्लस मायनस कोणत्या क्वार्टरमध्ये, फोर्थमध्ये. सो माझी प्लॉटिंग होईल, हॅचिंग होईल फोर्थ क्वार्टरमध्ये. आणि लास्ट वाला आहे एक्स लेस दॅन 0 बट वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0. याचा अर्थ एक्स मला निगेटिव्ह आहे आणि वाय जो आहे तो पॉझिटिव्ह हवा आहे, आणि ते कुठे असतो, एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह सेकंड क्वार्टरमध्ये. म्हणून मी हॅचिंग कोणत्या क्वार्टरमध्ये करणार, सेकंडमध्ये. लिनियर इनइक्वॅलिटीवर आतापर्यंत मोस्ट ऑफ द टाइम 4 मार्क्सला एकच क्वेश्चन सेक्शन डी मध्ये येऊन गेलेला आहे. तर एक एक्झाम्पल बघूयात की त्या टाईपचे ग्राफ्स कसे ड्रॉ करायचे आणि सोल्युशन कसं करायचं. एक्झाम्पल आहे मॅक्सिमाइज झेड इज इक्वल टू 11x प्लस 8y सब्जेक्ट टू जे असेल ते. आता इथे
मॅक्सिमाइज दिलाय तिथे मिनिमाइज देखील असू शकतो आणि त्याच्या पुढे झेड इज इक्वल टू समथिंग जे काही असेल त्याला बोलतात ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, ज्याची मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची असते. या केसमध्ये तरी आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सब्जेक्ट 2 नंतर जे असतात ते लाईनचे इक्वेशन असतात. ओके, तर लाईनच्या इक्वेशन मध्ये इथे तरी लाईन नंबर 1, 2 आणि 3 तीन लाईन्स मला दिसतात आणि लास्टमध्ये जे दिलंय एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 ही कंडिशन प्रत्येक क्वेश्चनला दिलेलीच असते आणि ही कशाला रिप्रेझेंट करते तर पहिल्या क्वाड्रंटला. म्हणजे माझा ग्राफ जो ड्रॉ करायचा आहे मला तो पहिल्या क्वाड्रंटमध्येच ड्रॉ करायचा आहे. म्हणून मी तुम्हाला इथे दिसेल ग्राफमध्ये फक्त एकच क्वाड्रंट ड्रॉ केलेला आहे. ओके, याच क्वाड्रंटमध्ये मला सर्व लाईन्स ड्रॉ करायचे. आता त्याच्यामध्ये पण पहिली लाईन बघितली तर एक्स इज लेस देन इक्वल टू 4 एकच व्हेरिएबल आहे. दुसऱ्या लाईनमध्ये एकच व्हेरिएबल आहे म्हणजे मला चार्ट करायची गरज नाही. इथे डायरेक्टली रेफरन्ससाठी माझी लाईन असेल एक्स इज इक्वल टू 4, दुसऱ्यासाठी असेल वाय इज इक्वल टू 6, तिसऱ्यासाठी असेल एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. आता एक्स इज इक्वल टू 4 ही लाईन मी डायरेक्ट ड्रॉ करू शकतो. एक्स इज इक्वल टू 4 इथे आहे, एक्सची व्हॅल्यू वर्टिकल लाईन जाईल. नेक्स्ट आहे वाय इज इक्वल टू 6, वायची व्हॅल्यू 6 इथे आहे, इथून एक हॉरिझॉन्टल लाईन जाईल म्हणजे या टाईप 1 मधल्या लाईन्स आहे. नेक्स्ट आहे माझा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6, हा माझा टाईप 2 आहे. याच्याकरता मला चार्ट बनवावा लागेल. 2 व्हेरिएबल आणि एक नॉन झिरो कॉन्स्टंट टर्म आहे. याच्यामध्ये आपण काय करतो, एकदा x0 एकदा y0 सबस्टिट्यूट करतो. मी x0 सबस्टिट्यूट केला, x कॅन्सल झाला, y ची व्हॅल्यू 6 आली. जर मी y0 सबस्टिट्यूट केला तर मला x ची व्हॅल्यू 6 भेटते. अर्थात मला 2 पॉईंट भेटले. एक भेटला मला 0,6 आणि दुसरा आहे 6,0. 0,6 y ॲक्सिस वर इथे आला आणि 6,0 x ॲक्सिस वर इथे आला. याच्यामधून माझी लाईन ड्रॉ होईल. अशा प्रकारे मी 3 लाईन ड्रॉ केल्या. एक आहे x इज इक्वल टू 4, दुसरी y इज इक्वल टू 6, तिसरी x प्लस वाय लेस दॅन इक्वल टू 6 म्हणजे x प्लस वाय इज इक्वल टू 6 वाली मी लाईन ड्रॉ केली. आता हॅचिंग बघू. तुम्हाला दिसेल साईन सर्व लेस दॅन, जेव्हा सर्व लेस दॅन असतील ओके आणि तुम्हाला दिसेल की सर्व पॉझिटिव्ह कोण आहेत, निगेटिव्ह कोणीच नाही. तर इथे मला टेस्ट करण्याची पण गरज नाही. मी डिरेक्टली लेस दॅन मीन्स टुवर्ड्स ओरिजिन साईडला प्रत्येक लाईनला हॅचिंग करेल आणि कॉमन एरिया काढेल. आता इथे दिसेल एक्स इज लेस दॅन 4, एक्स इज लेस दॅन 4, इथे एक्स इज इक्वल टू 4 लाईन याच्या इनसाइड बघायचे लेस दॅन इकडे. दुसरी आहे वाय इज लेस दॅन 6, वाय इज इक्वल टू 6 ही लाईन लेस दॅन म्हणजे खाली. तर मला दिसेल एक रेक्टँगल मधला मीन्स माझा जो पण एरिया आहे तो या रेक्टँगलच्या आतच आहे. आणि तिसरी लाईन होती माझी एक्स प्लस वाय लेस दॅन इक्वल टू 6, ती लाईन ही क्रॉस मध्ये गेले लेस दॅन म्हणजे टुवर्ड्स ओरिजिन. म्हणजे ह्या रेक्टँगल मध्ये पण ओरिजिनच्या साईडला ह्या लाईनच्या खाली जायचंय मला. ठीक आहे, रेक्टँगल मध्ये ह्या लाईनच्या खाली म्हणजे माझा एरिया आला हा वाला, मीन्स सर्वात आतला वाला पार्ट. सो कॉमन एरिया आला. हा एरिया ह्या लाईनच्या पण आत, ह्या लाईनच्या आत आणि तिसऱ्या लाईनच्याही आतच येतो. हा एक कॉमन एरिया, यालाच बोलतात फिजिबल रिजन. तर मी तो शेडिंग केलेला आहे. आता याचे आपल्याला शोधायचे आहेत व्हर्टायसेस मीन्स कॉर्नर पॉइंट्स. आता कॉर्नर पॉइंट्स कुठे कुठे शोधायचे, जिथे 2 लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करतात. इथे तर 3 लाईन इंटरसेक्ट केले म्हणजे हा पॉइंट कन्सिडर करावा लागेल. इथे 2 लाईन, इथे पण 2 लाईन आणि हा एक पॉइंट म्हणजे टोटल ए बी सी आणि हा ओरिजिन. 4 पॉइंट्स मला भेटले. जिथे जिथे 2 किंवा 2 पेक्षा जास्त लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट करतात ते पॉइंट इथे कन्सिडर करायचे. पण कोणाचे, शेडेड एरियाचे, बाकीचे नाहीत. हा पॉइंट इथे कन्सिडर होणार नाही, फक्त फिजिबल रिजन. फिजिबल रिजन मीन्स कॉमन एरिया. ओके, सो मी हॅचिंग करून झाले, पॉइंट्सही भेटले. तर द व्हर्टायसेस ऑफ फिजिबल रिजन आर. आता काय काय व्हर्टायसेस भेटले. पहिला भेटला मला ए, ज्याची कोऑर्डिनेट इथे दिसतो, मी लिहिलेला नाही परंतु तो आहे 0,6. बी मला दिसत नाही परंतु सी माहिती आहे मला, तो आहे सी वाला 4,0. त्याच्यानंतर हा ओरिजिन जो आहे 0,0. राहिला कोणता पॉइंट बी. आता बी कसा शोधायचा. इथे बी चे कोऑर्डिनेट तुम्हाला सरळ दिसतात. इथून 4 आहे, इथून 2 आहे म्हणजे हा 4,2 आहे. पण एक्झाम मध्ये हा डायरेक्टली लिहू नका. जर तुमच्याकडे ग्राफ पेपर असेल तर तुम्हाला स्पष्ट दिसेल. मोस्टली ग्राफ पेपर देत नाही. मग अशा वेळेला मला एक्झॅक्ट व्हॅल्यू कशी शोधायची, तर ज्या लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करतात त्यांना सॉल्व्ह करा. आता इथे बघा,
ही एक लाईन आहे व्हर्टिकल जी काय आहे एक्स इज इक्वल टू 4 ही लाईन, आणि दुसरी लाईन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. अशा दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करतात. यांना सॉल्व्ह करायचे म्हणजे काय, इथे दोन व्हेरिएबल आहेत, इथे एकच व्हेरिएबल आहे. या व्हेरिएबलची व्हॅल्यू मी इथे सबस्टिट्यूट केली. एक्सची व्हॅल्यू जर 4 मी सबस्टिट्यूट केली तर वायची व्हॅल्यू मला 2 भेटेल. याचा अर्थ माझा पॉईंट आहे एक्स इज इक्वल टू 4 वाय इज इक्वल टू 2 मीन्स 4,2. ओके, तर दोन लाईन जिथे जिथे एकमेकाला इंटरसेक्ट करतील आणि स्पष्ट दिसत नसेल त्या लाईनच्या इक्वेशनला सॉल्व्ह करून बघा, आणि सॉल्व्ह केल्यानंतर जे आन्सर येतील तेच एक्स आणि वायच्या व्हॅल्यू घेऊन तो पॉईंट प्लॉट करा. मला 4 पॉईंट भेटले, एक आला ए, दुसरा बी, मग सी आणि ओरिजिन. ते हे व्हर्टायसिस आहे. आता माझ्याकडे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मीन्स हा झेड होता ज्याची व्हॅल्यू होती 11x प्लस 8y. या इक्वेशनमध्ये ओके इथे तुम्हाला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत. कोणत्या व्हॅल्यू, जे पॉईंट्स मिळाले तेच. त्याच्यामध्ये ए च्या व्हॅल्यू ज्या की 0 आणि 6 आहे, बी साठी एक्स ची व्हॅल्यू 4, वाय ची व्हॅल्यू 2 आहे, सी साठी एक्स ची व्हॅल्यू 4 आहे, वाय ची व्हॅल्यू 0, आणि जर का मी ओरिजिन बघितला तर 0 0 आहे. याला सॉल्व्ह करा, याला सिम्प्लिफाय करा, तुम्हाला व्हॅल्यूज भेटतील. मी सिम्प्लिफाय केला, इथे आला 8 6 जा 48 आणि हा तर 0 आहे. ओके, इथे 11 4 जा 44 आणि हा 0 आहे. इथे दोन्ही व्हॅल्यू 0 आहेत. हा झेड ॲट पॉईंट बी आहे, झेड ॲट पॉईंट सी आहे. आता झेड ॲट पॉईंट बी बाकी आहे माझा, मी करतो त्याला. 11 4 जा 44 प्लस 8 2 जा 16, कॅल्क्युलेशन केला तर 60 येतो. 4 व्हॅल्यूज भेटल्या मला, 48 60 44 आणि 0. मला काय हवंय, मॅक्सिमम व्हॅल्यू हवी. सो झेड हॅज अ मॅक्सिमम व्हॅल्यू. झेड ऑब्जेक्टिव्ह फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू मला कुठे भेटली, तर मला मॅक्सिमम व्हॅल्यू भेटली 60. ती इथे लिहायची. झेड हॅज अ मॅक्सिमम व्हॅल्यू 60 ॲट कोणत्या पॉईंटच्या ठिकाणी बी ला, आणि त्याचे कोऑर्डिनेट काय होते, बी चे कोऑर्डिनेट आहे 4 and 2. एक्स ची व्हॅल्यू आहे म्हणजे 4 and 2 मीन्स माझा सोल्युशन आहे 4,2. जर तुम्हाला इथे मॅक्सिमम व्हॅल्यू विचारली असेल तर मॅक्सिमम व्हॅल्यू लिहायची. जर हा क्वेश्चन मिनिमाइज वाला असेल तर तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू शोधायची. आणि मोस्ट ऑफ द टाइम मॅक्सिमाइज वाला ग्राफ जर असेल तर इनसाइड हॅचिंग असते. मिनिमाइज वाला ग्राफ असेल तर मोस्ट ऑफ द टाइम जर तुम्ही ग्राफ काढला असेल लाईनचा तर आउटसाईडला हॅचिंग मोस्ट ऑफ द टाइम्स असते. आणि जर इथले सिम्बॉल जर असतील मिक्समध्ये काही लेस दॅन ग्रेटर दॅन, तर कॉमन एरिया मध्ये कुठे असेल, ना डायरेक्टली इनसाइड ना डायरेक्टली आउटसाइड, ते चेक करून घ्या.